ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आगमन झालं। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृत उद्योग समूहाच्या वतीनं वारकऱ्यांची सर्व सुविधा करण्यात आली। रिमझिम पाऊस आणि अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि इंद्रजित भाऊ थोरात यांच्यासह गावकऱ्यांनी या पालखीचे अभूतपूर्व असं स्वागत केले आणि पूजन केलंय। पारेगाव बुद्रुक इथे पंढरपूरसाठी निघालेल्या या पालखीचे सुमारे 20,000 वारकऱ्यांसमवेत आगमन झालं। यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि इंद्रजित भाऊ थोरात यांनी पालखीचं पूजन केलं। या प्रसंगी समवेत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे तसेच ॲडव्होकेट त्र्यंबकराव गडाख, साहेबराव गडाख, दौलत गडाख, सोमनाथ गडाख, सचिन गडाख, BR चकोर तसेच नवनाथ आरगडे, विजय रहाणे आदींसह विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। रिमझिम पावसामध्ये सुमारे 20,000 वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झाले। मोठ्या आनंदानं आणि भक्तिभावानं या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात जिल्ह्यामध्ये प्रवेश केला। अश्विनाथ विद्यालयाचे लेझिम पथक तसेच पारंपरिक वाद्य आणि वेशभूषा करून गावकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी या पालखीचं स्वागत केलंय। विविध वारकऱ्यांनी फुगडी खेळत डोक्यावरती तुळशी वृंदावन घेत सर्वांच्या समवेत अभंग गायले आहेत। हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणामुळे सर्व परिसर अगदी दुमदुमून गेला होता। जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना दरवर्षी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहून पालखीचं स्वागत करतात। ते दिल्लीमध्ये असल्यामुळे त्यांनी यावेळी दूरध्वनीवरनं वारकरी आणि गावकरी यांच्याशी संवाद साधलाय। तसेच वारकऱ्यांसाठी SMBT सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमामधनं ॲम्ब्युलन्स, अमृत उद्योग समूहामधील संस्थांच्या माध्यमामधनं वारकऱ्यांसाठी राहण्याची सुविधा, पिण्याच्या पाण्याचा टँकर, दवाखाना, लाईट यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देताना संगमनेर तालुक्यामधनं दिंडी जाऊपर्यंत सर्व सुविधा पुरवण्याच्या सूचना यशोधन आणि अमृत उद्योग समूहाला देण्यात आले आहेत आणि इंद्रजित भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना सर्व सुविधा देण्यात येत आहेत। त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या वतीने पंढरपूरला आपल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने जाणारी सर्व पालखी या ठिकाणी दिंडी येत आहे आणि पारेगाव बुद्रुक येथे गेले अनेक वर्ष चालाबादप्रमाणे या ठिकाणी नगर जिल्ह्याच्या सीमारेषेवर या पालखीचं पारेगाव येथे राज्याचे माजी महसूल मंत्री मान्य थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु ते दरवर्षी या ठिकाणी उपस्थित असतात, ते त्या ठिकाणी स्वागत करत असतात। आज साहेबांच्या वतीने आम्ही सर्व इथे उपस्थित आहोत। ते आपल्या गावच्या सरपंच आदरणीय गडाखताई, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट गडाख, त्र्यंबकरावजी गडाख साहेब, सर्व या ठिकाणी उपस्थित पारेगावचे दूध संघाचे संचालक मान्य गडाख साहेब आणि सर्व संजयजी गडाख असे सर्व प्रमुख मंडळी इथे उपस्थित आहेत। वारकरी आपल्यालाही माहिती आहे की एकादशी पंढरपूरचा देवस्थान आणि भागवत धर्म म्हणजे हा आपल्या सर्वांचा महाराष्ट्रातील सर्वांचा एक श्रद्धास्थान असलेला भागवत धर्म आहे। त्यामध्ये पंढरपूरची दिंडी ही त्यामध्ये एक फार महत्वाची मानलेली आहे। तुळशीची माळ, पायावर बुक्का आणि पंढरपूरची दिंडी आणि एक विठ्ठलाचं स्मरण ह्या गोष्टी वारकरी संप्रदायाच्या प्रमुख आहेत। त्याला अनुसरून या ठिकाणी ही दिंडी येत आहे। निवृत्तीनाथ महाराजांचं देखील खूप मोठं स्थान या
सर्व वारकरी संप्रदायाच्या स्थापनेमध्ये आहे. असा हा एक सोहळा इथे संपन्न होतोय आणि पारेगावचे सर्व नागरिक दरवर्षी सालाबादप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत करतात. दिंडीचा मुक्काम इथे असतो. पारेगावचे सर्व आभारवृद्ध नागरिक, महिला भगिनी, बंधू इथे सर्व उपस्थित असतात. खूप मोठी तयारी या ठिकाणी ते करत असतात. आमच्या आदरणीय सरपंच ताई आणि त्यांच्या सर्व आहे इथे. थोरात साहेबही या रस्त्यासाठी साहेबांनी पूर्वीपासून प्रयत्न केले. हा डांबरी रस्ता त्यांच्या माध्यमातून तयार झालेला आहे आणि दिंडीला एक वैद्यकीय सुविधा सुद्धा सौ मथुराबाई भाऊसाहेब थोरात ट्रस्ट SMBT ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक डॉक्टरांची टीम, 4 लोकांचं पथक, 6 लोकांचं पथक त्या ठिकाणी दिले. ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था थेट पंढरपूरपर्यंत येथे राहणारे की जे वारकरी त्यामध्ये सहभागी होतात त्यांना कुठल्याही स्वरूपाच्या ज्या वैद्यकीय सुविधा लागतील त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमचा आहे, त्या देणार आहोत. अशा पद्धतीने आज या स्वागत समारंभाला आम्ही उपस्थित राहिलो. आणि पुन्हा मला हे सांगायचं आहे की आषाढी महिन्यामध्ये ही जे काय पंढरपूरची दिंडी निघते तो आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा भाग आहे आणि त्या निमित्ताने इथे आम्ही सर्वजण स्वागतासाठी उपस्थित आहोत. शावीर शेख, सी 24 तास, संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर